मी 10वी नंतर जवळजवळ 17 वर्षानंतर भेटलोय. डॉक्टरनी मला इंजेक्शन दिला, सुई टोचलं, सुई वाकली. हिचा कसा? हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरी ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज जसं तुम्ही याच्यामध्ये बघितलं आहे, इंट्रोला बघितलं आहे, आम्ही खूप वर्षानंतर आमचा 10वीचे क्लासमेट भेटणार आहोत. हां, सो 10वी नंतर तरी मी बहुतेक जणांना भेटलो नव्हतो आणि आमचे बरेच वेळा प्लॅन झाले की आपण सगळे प्लॅन करू, पण प्लॅन काही होत नव्हता. सो फायनली याचा प्लॅन झाला आहे आणि आपण निघूया. चल आपण जाऊया डायरेक्ट. मी निघालो आहे आणि एक्सायटेड आहे एवढ्या वर्षानंतर सगळ्यांना भेटायला. पण आमच्या एक्साइटमेंटवर ना नेहमी थोडंसं पाणी शिंपडलं जातं ट्रॅफिक कडून. हे बघा पूर्ण पॅक आहे. हळूहळू पोचूया आपण. बे चिटका तो फटका किती जवळ आलाय, काय करणार. चला पोचूया आपण पटापट आणि भेटूया सगळ्यांना. भेटायची एक्साइटमेंट आहेच, बघूया. आहे विकी बोलेल 1 2 3 4 आणि मग आपण बोलायचं पीडी टावरेची पोरं हुशार. किती चला बनवायला लागेल. हां बनवायची आहे. सो आम्ही 10वी नंतर जवळजवळ 17 वर्षानंतर भेटलोय आणि आम्ही क्रांतिज्योती महाविद्यालय मराठी माध्यम हा मूवी बघितला. प्लॅनमध्ये पण भरपूर झालेले, पण हा सक्सेसफुल झाला आणि सगळे आम्ही जमलो इथे सोबत. आता आपल्या देवेन कसा आहेस? मस्त मजेत. नितेश कसा आहेस? नितेश आमचे भाऊजी लागतात. आणि इकडे आपण आपण नंतर हे करू, पहिले व्हिडिओ बनवू. हा ब्लॉग चालू आहे. आम्ही तिकडे अर्धा इंट्रोडक्शन झाला आणि मी फोटो आणि व्हिडिओ काढली. बाकी आम्ही आता काहीतरी खायला बसू, तेव्हा सगळ्यांची इंट्रो करून देतो. आम्ही ग्रुपमध्ये बरीच जण होतो, पण फायनल प्लॅनमध्ये आम्ही किती 14 जण आहे ना, 15 जण आलोत. बघूया पुढच्या प्लॅनला अजून जास्त जण भेटतील अशी अपेक्षा आहे. नक्की. चला आम्ही जातो, काहीतरी खाऊन घेतो. तुम्ही गावठी सांगितला ना, तो जिवंत घेऊन आला. तू बोलायचं होतं की शिजवून आण म्हणून. सो आम्ही जेवायला आलो आता मूवी नंतर आणि आम्ही जेवायला आलो. बाकी सगळे मी बसलो टेबलवर. अरे हा, मगाशी अर्ध्यांचा इंट्रो बाकी होता, तुम्ही स्टार्टिंग पासून सांगतो. देवेन संकेत कसा आहेस? बढिया. आणि तिकडे सागर कसा आहेस? पहिले ऑर्डर देऊ दे. अक्षय कसा आहेस? आणि तिकडे नितेश. आणि त्या साईडला बघायला गेलं भाविका. हाय कर इकडे. हॅलो सियाली. हॅलो कृतिका मोठी, कृतिका छोटी. इकडे दीपिका हाय आणि वृषाली हाय. सो चलो आम्ही जेवण वगैरे करून घेतो. कधीपासूनच आम्ही निघालो. मग मॉलमध्ये पण आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या, इकडे पण गप्पा चालू आहेत. असं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघतो आता. खूप छान गेट टुगेदर झाला, मजा आली बऱ्याच वर्षानंतर भेटून. चला आम्ही बाय करतो सगळ्यांना आणि मग जाऊ घरी. आपण बाय करू. बाय तर करा. बाय बाय, भेटूया परत.
नितेश भाऊ बाय बाय. चला आपण पण जाऊया. चला मजा आली खूप वर्षानंतर. जवळजवळ आम्ही 17 वर्षानंतर भेटलो. आम्ही 10वीला सोबत होतो. बाकी आमचा परत एक प्लॅन होईल कारण आता आम्ही 15 जणच होतो. ॲक्च्युअल वर्ग खूप मोठा होता. खूप जुन्या आठवणी वगैरे ताज्या झाल्या. नवीन आठवणी पण झाल्या. चला भेटूया आता संध्याकाळच झाली ॲक्च्युली. आम्ही मूवी बघून जेवायला आलो त्यामध्ये संध्याकाळ झालेली आहे. पप्पा बघा तर मम्मी बघायला आली बघा परत. मग पप्पा मम्मी फोन बघ तुम्ही बघायला जाता काय? पप्पा की करते पोलूस जल्दी पोलूस बोले ना तसा मांडीत मांडी. बघा मम्मी कसं ते. आता बोला. आता ब्लॉग चालू. आता बोला ना. पहिला कसं डायलॉग मरलं फटाफट. हा पप्पा पप्पा अंगावल्या कशी असते ती मम्मी. दाखव ना. मी कर ना प्रूफ. मम्मी मम्मी शेट. आता रागल जेवणाला झोपल सो पप्पा इंस्टावर रील्स बघत होते. कोणची रील लिहिली मम्मी पप्पा ना? दीदीची गुड्डूची दीदीची रील आली. पप्पानी बघितली. पप्पानी स्वाईप केला. लाईक नाही केली. मम्मी लगेच हे बघा लोकांची रील लाईक करताना आपली रील नाही लाईक करीत. लाईक का नाही केली पप्पा तुम्ही रील? पप्पा दीदीला नाव सांगू? इकडे बघा ना. आम्ही कसं लाईक करून घेऊ सांग. लाईक तुम्हाला पटली नाही सर रील? करा लाईक काम के. मी दीदीला फोन करून सांगतो ना. दीदी बरं पप्पांनी तुझी रील ती पप्पांना फेडला. पैसे भेटलेच वेगळे तर पैसे भेटतात. पप्पा दीदीला बरं पप्पांना इन्स्टा फीडला रील ती पप्पांनी लाईक नाही केली. पप्पांनी असं स्वाईप अप केली. सांगू का पप्पा? मग लोकांच्याकडे लाईक करता. अशीच मस्ती चाललेली. पप्पांना ॲक्च्युली रील आली आणि पप्पांनी स्वाईप अप केली. असं का रील्स बघत होते तर दीदीची आली. पप्पांनी दीदीची बघितली स्वाईप अप केली. तर अशी मस्ती चालली होती आमची. सो चलो आजचा दिवस तर खूप छान गेलेला आणि मज्जा आली मला. पण मी जास्त व्लॉग घेतला नाही कारण आम्ही आमच्या गप्पांमध्ये जुन्या आठवणींमध्येच रमलो होतो. सो आम्ही ना मूवीच्या आधी इंटरवलला मूवी संपल्यावर थोडासा घेतला आणि मग जेवायला गेल्यावर पण टेबलवर आम्ही खूप गप्पा मारल्या. खूप आठवणी 10वीच्या वर्गातल्या काही आठवणी आमच्या खूप ताज्या झाल्या. मज्जा आली. खूप छान होता आजचा दिवस. तुम्ही पण आम्ही आणि तो मूवी जो बघितला आम्ही क्रांतिज्योती विद्यालय तुम्ही पण नक्की बघा. आणि आपले जे शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना एकदा नक्की भेटा. खूप छान आहेत. खूप छान वाटतं आणि खूप मजा येते. सो चला आता आम्ही घरी येतो आणि घरी डॉक्टर आलेत. पप्पांचा हात दुखतोय. मम्मीचं अंग दुखतंय आणि त्यासाठी केलं पण डॉक्टरचा इंजेक्शन वाकला बोलतो. दुसरा डॉक्टरने पप्पांना इंजेक्शन दिला. सुई टोचल्या सुई वाकली. हिचा कसा खरोखर सुई वाकली का काय झाला? सरेल लावायचे ना. डॉक्टर आले. इकडचा रस्ता बंद आहे मग डॉक्टरलाच बोलवलं डायरेक्ट. तुला जावं रस्ता बनवून डॉक्टर कसं झालं? तुम्ही घरात नव्हती ना. चलो इकडेच. काय होतं मम्मी तुला? बीपी बरोबर आहे ना डॉक्टर? बरोबर आहे. हा एक नंबर चांगला डॉक्टर साऊथ इंडियन आहेत पण मराठी एकदम भारी बोलतात. हा तू मराठी कुठे शिकला सिद्धू? इकडे आहे गावाला.
दापोड्याला. दापोड्याला शिकला माझं महाराष्ट्र गावामध्ये हे ना, माझं सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं पहिला, आता कर्नाटकमध्ये गेले ते, आणि बेलगावी आणि सगळं आता थोडं कर्नाटक. अच्छा, म्हणजे बॉर्डरलाच आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या. माझं पहिलं आहे ना मंगळवाडी गाव. काय मंगळवाडी मंगलवाडी पांडुरंग हे ना, तुम्ही हे म्हणते ना, पंढरपूर जातो ना, हा पंढरपूर बाजूला मंगळवाडी. हा. ते पहिला सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो, आता कर्नाटक. मंगलवेढा. हा, मंगलवेढा. मंगळवेढा. चला मंगलवेढा पाहू वाला मंगलवेढा ना. बारी नाव गावाचं. आणि ते आणि कर्नाटकमध्ये गेले आता. कसं काय कर्नाटक मध्ये गेला पण तुम्ही बोलताना कोणती भाषा बोलता गावाला, कर्नाटक की? मराठी बोलतो. तिकडे गावाला गेले हा, मम्मीच्या गावाला गेले ना, मम्मीचं आता कर्नाटक आहे, त्यांच्या गावाला गेले ना कन्नड बोलतो. नडी इकडे आल्यावर मराठी हिंदी असं काही जास्त मराठी बोलतो. हा फॅमिली मध्ये मराठी बोलतो. फॅमिलीमध्ये मराठी ना हा, बहिणीचा पोरी आणि बहिणी सगळं होतं फॅमिली. आईचं गावाला गेले ना, हा ते आणि कर्नाटक यूज करतो. कर्नाटकमध्ये कर्नाटक. हा. ही सुई वाकली का? घ्या दाखवते पाहिजे मग केला सुई खराब होते, डॉक्टर थोडी खराब होते. निघते ना डॅमेज कधी कधी नाही का हा, आता बाबाला डॅमेज हे आले ना, ते टेकले मी ना, दुसरा घेतला. नाही दुसरी घेतली लगेच. तिथे पॅकिंग मध्येच. हा, आपण थोडी घरा घरी बनवतो की. सो इकडे सलाईन लावत घेतली समजले लगेच. आणि असं काही जास्त सिरियस नाहीये, फक्त अंग दुखतंय. धावपळ झाली गणपतींच्या आधी महिना साफसफाई केली ना. मग जास्त फिरून कसं करशील लगेच. मग मी नसती हेल्प केली तर मग किती त्रास झाला असता. तुम्ही हेल्प केलीस तर माझा 10 दिवसांनी होईल असता. मग तुम्ही सांगायचं ना मला, यो काम कर तो काम कर, मी सगळा केलं असता. खोटा तू एक नंबर झाला. आणि इकडे तसं आहे. काय जुगाड जुगाड आजपासून चालू करत आता. तुम्ही काहीतरी काहीतरी फंक्शन आल्यानंतर ना, हा. घरी साफसफाई करायचं, तुम्ही हा आजचा प्रिपरेशन करा. आजपासून सुरुवात हा, करणार. सुरुवात करा. म्हणजे preparation कशाला? करा. हा. कशाला सुरुवात? फंक्शन आल्यावर सुरुवात. हा, function मी आले. सफाई करू असा? तो डॉक्टरने आवाज दिला, तू ये व्हिडिओ घे. त्याला तुला तो कॉन्टेंट पाहिजे ना. पण तू परफेक्ट होच. हो हो हो. इथं पकडू पहिले शिरगावसून दे. तशी मी पण टोचू शकता सुई, मला पण येते. नाही ना दादा, मला येईल. असं का? ट्राय करा. देऊ का? नको बाबा. काही लाईटी चालू कर, काही लाईटी. दिसेल जे नस ना मग तेच नस नाही. सगळं का नस नाही ती माहिती ना, कोणची पायाला टोचलेली, हाताची नस जाम होत. आता प्रीती आणि त्यांची फॅमिली आली आहे मम्मीला बघायला. आम्ही कधीपासून हा मम्मी काय आणि मम्मी आता मम्मीने एक खोटी कॉम्प्लिमेंट पण दिली. खूप वेळ झाला, आम्ही कधीपासून गप्पा गोष्टी चालू आहेत, हसी मजाक, मजा आली. बस एवढंच. असंच आवडतं आम्हाला नाही का.